काँग्रेस नेता नाना पटोले यांना मला सांगायचं आहे की तुम्ही नाकानं जास्त वांगे सोडू नका. 2014 नंतर या देशातील सर्वसामान्य जनतेनं तुम्हाला बाजूला ठेवलं आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला संधी दिली. तिसऱ्यांदा जनमताचा कौल काँग्रेसवाले मान्यच करत नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचे की तुम्ही म्हणता आमच्या पूर्वजांचं काही काढू नका, जुनं काही काढू नका. हा तर रडीचा डाव आहे. 2013ला संकट कुठलंही नव्हतं, पण त्यावेळेस तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम, इरप्पा मोईली यांनी जाहीरपणे सांगितलं होतं सोनं खरेदी करू नका, पेट्रोल इंधनाचा वापर कमी करा. एवढंच काय, लाल बहादूर शास्त्री असू दे, पंडित जवाहरलाल नेहरू असू दे, स्वर्गीय इंदिराजी असू दे, देश जेव्हा संकटात सापडला त्यावेळी काटकसर व्यवस्था त्यांनी चालवली. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? जुनं आमचं काढू नका आणि आता नव्यावर बोला. अगोदर तुम्ही पूर्वजांचा इतिहास बघा. देश सक्षमपणे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे. अर्थव्यवस्था 4च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली, वेगानं देशात प्रगती होते. हेच तुम्हाला खुपत नाही आणि म्हणून तुमचा नेता असो किंवा तुम्ही असो, खरं तर रडीचा डाव खेळतात. तुम्हाला जनमताचा कौलच मान्य नाही, हेच फार मोठं दुर्दैव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.